लातूर शहरामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले आहेत। त्यानुषंगाने अप्पा पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांनी उल्लेखनीय व प्रभावी कारवाई करून प्रतिबंधित गुटखा वाहनासह जप्त केला आहे। पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 18:00 वाजता गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील मजगे नगर ते ट्विंकल लँड इंग्लिश स्कूल या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH09CV-9124 मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत आहे अशी माहिती मिळाली। प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने मजगे नगर ते ट्विंकल लँड इंग्लिश स्कूल रोडवरील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समोर सापळा रचून संशयित वाहन ताब्यात घेतले। चौकशीअंती चालकाने आपले नाव एक नागनाथ हरिभाऊ मुंडे वय 45 वर्ष रा मजगे नगर लातूर असे सांगितले। वाहनाची झडती घेतली असता गाडीतील सीट मागे व डिकीत पांढऱ्या पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला। त्यामध्ये विमल पान मसाला अंदाजे 1,24,800 रुपये, विएक तंबाखू अंदाजे 31,200 रुपये, स्विफ्ट डिझायर कार अंदाजे 7 लाख रुपये असा एकूण 8,56,000 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गांधी चौक लातूर येथे भारतीय न्याय संहिता BNS कलम 123, 274, 275, 223 अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मनोज खोसे, आनंद हल्लाळे यांनी केली आहे। Like it. Never miss an